Here the output obtained from the pin number 3 is depends upon the control voltage and the threshold voltage of the comparator present in the IC555. We have seen the block diagram of IC555 and astable multivibrator. Here this is the astable multivibrator, so that the output is depends upon the this control voltage and the voltage at the pin number 6. तर ह्या अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरची इथं आपण पिन नंबर 6 and pin number 2, these two pins are connected to the each other, so this is the astable multivibrator, and the output of the astable multivibrator is depends on the control voltage that is applied, which is applied to the pin number 5, and the voltage applied to the pin number 6. So here the modulating signal, the signal which we have to modulate or which we have to transfer to the long distance, that modulating signal is applied to the pin number 5 as a control voltage, and according to this voltage modulating signal, according to the voltage of the modulating signal, the voltage at the pin number 6, that is the threshold voltage. Voltage of the pin number 6 is known as the threshold voltage. So this threshold voltage changes according to the modulating signal. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या व्होल्टेजनुसार पिन नंबर 6 जे थ्रेशोल्ड व्होल्टेज आहे तर ते थ्रेशोल्ड व्होल्टेज काय होतं, चेंज होतं. आणि ह्या IC555चं जे आउटपुट आहे, जे की आपण पिन नंबर 3 पासून ऑप्टेन होतं, तर ते पिन नंबर 3चं जे आउटपुट आहे तर ते आउटपुट ह्या कंपॅरेटरच्या आउटपुटवरती डिपेंड असतं. आपण ह्यापूर्वी बघितलेलं आहे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये अप्पर कंपॅरेटर आणि लोअर कंपॅरेटर 1 आणि कंपॅरेटर 2, तर त्याच्या आउटपुटवरती ICचं आउटपुट डिपेंड आहे. आणि कंपॅरेटरचं आउटपुट हे ह्या कंट्रोल व्होल्टेज आणि थ्रेशोल्ड व्होल्टेजवरती, म्हणजे पिन नंबर 5 आणि पिन नंबर 6च्या व्होल्टेजवरती डिपेंड असतं. त्यामुळं पिन नंबर 5चं व्होल्टेज चेंज झालं, पिन नंबर 5चं व्होल्टेज चेंज झालं की त्या व्होल्टेजनुसार पिन नंबर 6चं व्होल्टेज काय होतं, चेंज होतं. आणि ह्या दोघांच्या प्रोपोर्शननुसार आउटपुट सुद्धा काय होतं, चेंज होतं. त्यामुळं जी काय पल्सेस आहेत मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पल्सेसनुसार आपल्याला जे आउटपुट मिळते तर त्या आउटपुटच्या पल्सेसची पोझिशन सुद्धा काय होते, चेंज होते. लक्षात आलं. तर जसं इनपुट चेंज होत जाईल, म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पल्सेसची पोझिशन चेंज होत जाईल, तशी कॅरियर सिग्नलची पल्सेस सुद्धा काय होतात, चेंजेस होत राहतात. म्हणजेच आउटपुटमध्ये सुद्धा पल्सेसची काय होते, पोझिशन चेंज होत राहते. लक्षात आलं. हे आपलं मॉड्युलेटिंग सिग्नल आहे. मॉड्युलेटिंग सिग्नलची पल्सेस जर डिक्रीज होत गेला, इथं आपल्याला बघता येईल मॉड्युलेटिंग सिग्नलमधल्या पल्सेस इथं डिक्रीज होत जात आहे. जर पल्सेस डिक्रीज होत गेल्या तर आउटपुटमधल्या पल्सेस सुद्धा काय होतात, डिक्रीज होत जाते. आउटपुटमधल्या पल्सेस सुद्धा डिक्रीज होतील. इथं बघता येईल आपल्याला, कारण मॉड्युलेटिंग सिग्नल जर मॉड्युलेटिंग व्होल्टेज डिक्रीज झालं तर पिन नंबर 6चं जे आउटपुट व्होल्टेज आहे, पिन नंबर 6चं व्होल्टेज, तर ते व्होल्टेज सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. आणि पिन नंबर 6चं व्होल्टेज डिक्रीज झालं की आउटपुट सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. कारण मी तुम्हाला सांगितलं की ह्या दोन व्होल्टेजवरती, पिन नंबर 5 आणि पिन नंबर 6, ह्या दोन व्होल्टेजेसवरती कंपॅरेटरचं आउटपुट डिपेंड आहे. आणि कंपॅरेटरच्या आउटपुटवरती ICचं आउटपुट, हे जे की पिन नंबर 3ला मिळतं, ते आउटपुट त्याच्यावरती डिपेंड आहे. लक्षात आलं. त्यामुळे हे मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज चेंज झालं की पिन नंबर 6चं व्होल्टेज चेंज होईल, म्हणजे हे डिक्रीज झालं की हे डिक्रीज होईल, आणि ॲटोमॅटिकली आउटपुट सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. आणि आउटपुट डिक्रीज झालं म्हणजे त्या आउटपुटमध्ये आउटपुट व्होल्टेज डिक्रीज झालं, मग जेवढं व्होल्टेज कमी असेल तेवढ्या पल्सेस त्या व्होल्टेजसाठी कमी पल्सेस आपल्याला आउटपुटला ऑप्टेन होतील. तर बघता येईल आपल्याला, जसं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज डिक्रीज होत जातं तसं नंबर ऑफ पल्सेस सुद्धा काय होतात, तिथं डिक्रीज झालेले आपल्याला बघायला मिळतील. नंबर ऑफ पल्सेस सुद्धा इथं काय होत आहेत, डिक्रीज झालेले आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर जसं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज इन्क्रीज होत जाईल, हे मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज इन्क्रीज होत गेलं, मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज इन्क्रीज झालं
की काय होईल, पिन नंबर 6चं व्होल्टेज सुद्धा इन्क्रीज होईल आणि पिन नंबर 6चं व्होल्टेज इन्क्रीज झालं की आउटपुट सुद्धा काय होईल, ऑब्व्हियसली इन्क्रीज होईल. आणि आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज झालं तेवढे नंबर ऑफ पल्सेस सुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज होऊन जातील. लक्षात आलं. मग नंबर ऑफ पल्सेस इथं बघता येईल आपल्याला, जसं जसं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज इन्क्रीज होत गेले तसं तसं नंबर ऑफ पल्सेस सुद्धा काय होत गेल्यात, इन्क्रीज होत गेले. लक्षात आलं. नंबर ऑफ पल्सेस काय गेल्यात, नंबर ऑफ पल्सेस इन्क्रीज होत गेले. नंबर ऑफ पल्सेस इन्क्रीज झाले आणि मग परत जसं जसं आउटपुट डिक्रीज झालं, जसं जसं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज डिक्रीज होत गेलं तसं तसं पल्सेस सुद्धा काय झालेत, परत डिक्रीज झालेत. लक्षात आलं. म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज वाढलं की पल्सेस वाढत जात आहेत, नंबर ऑफ पल्सेस इन्क्रीज होतात. आणि मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज डिक्रीज झालं की नंबर ऑफ पल्सेस सुद्धा काय होतात, डिक्रीज होतात. आपण बघता येईल इथं 6 पल्सेस जवळपास 5 पल्सेस आपल्याला इथं दिसत आहेत व्होल्टेज इन्क्रीज झाले की, आणि डिक्रीज झाल्यानंतर फक्त आपल्याला इथं 3 पल्सेस दिसत आहेत. तर नंबर ऑफ पल्सेस म्हणजे काय झालं, तर आपला जो आउटपुट व्होल्टेज आहे, आपलं जे आउटपुट आहे, तर त्या आउटपुट सिग्नलमधल्या ज्या पल्सेस आहेत, ह्या आपला आउटपुट सिग्नल, ह्या आउटपुट सिग्नलच्या ज्या पल्सेस आहेत तर त्या पल्सेसची पोझिशन चेंज झाली अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पोझिशननुसार ह्या कॅरियर सिग्नलच्या किंवा ह्या आउटपुटची जी काय पोझिशन आहे, आउटपुटच्या ज्या पल्सेस आहेत तर त्या पल्सेसची पोझिशन काय झाली, चेंज झाली. सो समजते. लक्षात आलं. कारण ज्यावेळेस आपल्याला जर आपण अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं आउटपुट बघितलेलं आहे, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरमध्ये प्रत्येक पॉईंटची किंवा प्रत्येक पल्सची जी पोझिशन आहे तर ती पोझिशन सेम आहे. कारण व्हॅल्यूज आपण इक्वल इंटरवल, ज्यावेळेस पल्स तयार केली जाते, ही पल्स वेव्हफॉर्म ज्यावेळेस तयार केली जाते, तर अशी वेव्हफॉर्म तयार करत असताना किंवा अशी पल्स ट्रेन मिळवण्यासाठी आपण काय केलं होतं, तर इक्वल इंटरवलला व्हॅल्यू मेजर केलेली आहे. आणि इक्वल इंटरवलला व्हॅल्यू मेजर केलेली असल्यामुळं ह्या प्रत्येक पल्सची पोझिशन सेम असायला पाहिजे. प्रत्येक पल्सची पोझिशन सेम असली पाहिजे. म्हणजे इन्क्रीज होताना जेवढ्या पल्सेस आहेत तेवढ्याच नंबर ऑफ पल्सेस डिक्रीज होताना असल्या पाहिजे. इन्क्रीज होताना जेवढ्या पल्सेस आहेत तेवढ्याच डिक्रीज होताना असल्या पाहिजेत. परंतु इथं काय होतं, तर मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पल्सेसनुसार ह्या आउटपुटच्या पल्सेसची काय होते, नंबर ऑफ पल्सेस चेंज होतात. म्हणजे नंबर ऑफ पल्सेस चेंज झाले म्हणजेच काय झालं, पोझिशन काय झाली, त्यांची चेंज झाली. लक्षात आलं. पोझिशन काय होते, चेंज होते. सो दिस इज कॉल्ड ॲज अ पल्स पोझिशन मॉड्युलेशन. आणि हेच आपलं पल्स पोझिशन मॉड्युलेशन आहे. मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पोझिशननुसार कॅरियर सिग्नलची पोझिशन चेंज होणं, त्यालाच आपण पल्स पोझिशन मॉड्युलेशन असं म्हणतोय. सो इन दिस वे IC555 इज युज्ड ॲज अ पल्स पोझिशन मॉड्युलेटर. अशा प्रकारे IC555 ॲज अ पल्स पोझिशन मॉड्युलेटर म्हणून यूज केला जातो. समजतं. आफ्टर दॅट देर इज अनदर यूज ऑफ IC555 ॲज अ FSK जनरेटर. ह्याच्यानंतर IC555चा हा लास्ट यूज आपण ह्या चॅप्टर मधला बघणार आहोत, तो म्हणजे FSK जनरेटर, फ्रिक्वेन्सी शिफ्ट कीइंग. FSK, what is meant by the FSK? We have seen in the FSK modem in the modern electronic communication. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये FSK modem हा पॉईंट आपण बघितलेला आहे. तर FSK म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी शिफ्ट कीइंग. सो दिस इज द IC555 and by using IC555 this frequency shift keying generator is used or it is constructed. The use of this generator to shift the frequencies shift करणं किंवा फ्रिक्वेन्सी चेंज करणं हे ह्या जनरेटरचं काम असतं. आणि हा जनरेटर आपण बाय युजिंग IC555चा यूज करून हे जनरेटर आपण तयारी केलेलं आहे. अँड इन वायरलेस कम्युनिकेशन द binary data or code is transmitted by the means of carrier frequency and that is shifted between the two preset frequency. ज्यावेळेस डिजिटल कम्युनिकेशनमध्ये काय केलं जातं, तर बायनरी डाटा काय केला जातो, तर त्याला आपण डिजिटल डाटा म्हणतोय. तर तो डिजिटल डाटा ॲज अ कॅरियर सिग्नल म्हणून ज्यावेळेस पाठवला जातो, तर तो कॅरियर सिग्नल म्हणून पाठवत असताना त्या सिग्नलची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती 2 फ्रिक्वेन्सीमध्ये डिवाइड केली जाते. कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती 2 फ्रिक्वेन्सीमध्ये डिवाइड केली जाते. असं कशामुळे, तर आपल्याला इथं बघता येईल, हा जो दिसतोय आपल्याला, तर हा आपला डिजिटल सिग्नल आहे.
डिजिटल सिग्नल. आणि डिजिटल सिग्नलमध्ये फक्त दोनच स्टेट असतात, ज्याला आपण बायनरीमध्ये 0 आणि 1 असं म्हणतो, हाय लेवल आणि लो लेवल. ह्या दोन स्टेट ह्या बायनरी डाटामध्ये किंवा डिजिटल डाटामध्ये असतात. त्यामुळं असाच सिग्नल, असा डाटा डिजिटल कम्युनिकेशनमध्ये ज्यावेळेस आपण मॉड्युलेशन करतो, मॉड्युलेशन करत असताना अशा कॅरियर सिग्नलचं ट्रान्समिशन करण्यापूर्वी त्या सिग्नलची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी शिफ्ट करावी लागते. आणि त्यासाठी जे जनरेटर यूज केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, फ्रिक्वेन्सी शिफ्ट कीइंग जनरेटर. And here these frequencies are shifted into the two frequencies by using this FSK technique, and the frequencies corresponding to the logic 1 and logic 0 are called as a mark and space. मग दोन फ्रिक्वेन्सी मध्ये ते डिवाइड केलं जातं कारण ह्याच्यामध्ये दोन लेवल आहेत, लेवल 0 लेवल 1, 0 आणि 1 किंवा लो लेवल हाय लेवल अशा दोन लेवल आहेत. त्यामुळं फ्रिक्वेन्सी सुद्धा दोन लेवलमध्ये डिवाइड केली जाते. आणि मग द फ्रिक्वेन्सी विच इज करस्पॉन्डिंग टू द लॉजिक 1 or which is corresponding to the high level is called as a mark, and the frequency which is corresponding to the low level, that is a binary 0, is called as a space frequency. अशा प्रकारे दोन फ्रिक्वेन्सीज मध्ये ती फ्रिक्वेन्सी काय केली जाते, डिवाइड केली जाते, मार्क फ्रिक्वेन्सी आणि स्पेस फ्रिक्वेन्सी. आणि इन मॉडर्न 1070 hertz and 1270 hertz, this pair represent the originate signal, and 2025 hertz to the 2225 hertz, this pair represent the answer signal. So लक्षात आलं. अशा प्रकारे ह्या दोन फ्रिक्वेन्सीमध्ये काय केलं जातं, दोन प्रिसेट फ्रिक्वेन्सीजमध्ये जो काही सिग्नल आहे तर तो सिग्नल डिवाइड केला जातो. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा की जो डिजिटल डाटा आहे, बायनरी डाटा आहे, तर त्या बायनरी डाटाची फ्रिक्वेन्सी दोन प्रिसेट फ्रिक्वेन्सीजमध्ये चेंज करण्यासाठी फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग जनरेटरचा यूज केला जातो. आणि हा जनरेटर आपण बाय युजिंग IC555 कन्स्ट्रक्ट केला. हिअर ऑल्सो सी दॅट पिन नंबर 6 अँड पिन नंबर 2, these two pins are connected to each other. It means this indicates that this circuit is also the stable multivibrator. पिन नंबर 6 आणि पिन नंबर 2 इथेही एकमेकांना जोडलेले असल्यामुळे हे सर्किट कसलं आहे तर इट इज ऑल्सो द अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. लक्षात आलं. तर अशा प्रकारे ह्याचा अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर म्हणून यूज केला जातो. आता बाकी जास्त आणखीन डिटेलमध्ये ह्याच्याबद्दल सिलेबसला नाही आहे, त्यामुळं हा FSK जनरेटर हा पॉईंट इथं कम्प्लीट होतो. सो दीज आर द युजेस ऑफ IC555. अशा प्रकारे ह्या इंटिग्रेटेड सर्किट, स्टडी ऑफ इंटिग्रेटेड सर्किट ह्या चॅप्टरमध्ये जे आपल्याला 3 इंटिग्रेटेड सर्किट बघायचे, IC555, IC741 आणि IC LM317. तर ह्यापैकी जी पहिली IC होती, जे पहिलं इंटिग्रेटेड सर्किट होतं, तर ते इंटिग्रेटेड सर्किट आज इथं कम्प्लीट झालेलं आहे, IC555. In this IC555 we have seen the pin diagram of IC555. IC555 is the 8-pin IC, and after that we have seen the block diagram of IC555 and the functions of each pin. After that we have seen the uses of IC555. First we see the use of IC555 as a monostable multivibrator. After that we have seen the use of IC555 as a stable multivibrator. After the another use, third use is IC555 is used as a frequency shift keying. After that it is used as a pulse amplitude modulator and pulse position modulator. So these are the uses of IC555. So here we completed the first integrated circuit in this chapter, and remaining two ICs we see in the next lecture.